सदा शिव पूजी सदा शिव शिव भजन करी महादेव हो भजन करी महादेव। दोघे एकमेकांचं भजन करतात। तर भगवान भोलेनाथ म्हणतात, नारायणा कधीतरी मला भेट देण्याकरिता येत जा, भेटण्यासाठी येत जा। तर भगवान विष्णू म्हणतात भोलेनाथांना की भगवान इथं आलो की कुठं पाय ठेवू हेच कळत नाही, कारण आलं की मला इथं प्रत्येक ठिकाणी शिवलिंग दिसतं। आणि खरंच भगवान भोलेनाथ हे पृथ्वीचे स्वामी आहेत, राजे आहेत। ही सृष्टी पंचमहाभूतापासून निर्माण झालेली आहे। नवे नवे तुमचं आमचं शरीर सुद्धा हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे। तर पंचमहाभूतापासून 5 गोष्टी पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश, या 5 गोष्टी निर्माण झालेल्या आहेत। तर आकाशाचे देवता भगवान विष्णू, अग्नीचे देवता माँ जगदंबा माता, जलाचे देवता गणपती बाप्पा आणि पृथ्वीचे देवता भगवान श्री शंकर। भगवान श्री शंकर पृथ्वीचे स्वामी आहेत, राजे आहेत। म्हणून विष्णू भगवान जेव्हा भेटण्यासाठी येतात तेव्हा पूर्ण सृष्टीवरती शिवलिंगच दिसतं त्यांना। देवा इथं आल्यावर कुठं पाय ठेवू हेच कळत नाही। शिवजी सांगतात, नारायणा मला काही सांगू नका, पण तुम्ही असं एक रूप धारण करा जेणे कारणानं तुमचा स्पर्श मला होईल आणि आपल्या दोघांचाही संवाद होईल आणि याही गोष्टीचा मला आनंद होईल। असं एक रूप धारण करा। तेव्हा भगवान श्री विष्णू विचार करतात, शिवजी सांगतात असं एक रूप धारण करा। मग तो पशु असेल, प्राणी असेल, मनुष्य असेल की ज्याला पायच नसले पाहिजेत। मग मला सांगा पाय नसलेला प्राणी कोणता बरं? हा, झोपलात का तुम्ही? ज्या प्राण्याला पाय नाही त्या प्राण्याचं नाव काय आहे? साप। भगवान श्री विष्णूंनी सापाचं रूप घेतलं, म्हणून अखंड महादेवाच्या गळ्यामध्ये जो साप आहे तो साप दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात भगवान श्री विष्णू आहेत। म्हणून महादेवाच्या गळ्यातील जो साप आहे त्या सापाला कधीही सामान्य समजायचं नाही, पण आपण त्याला पाहिलं की आपणच त्याच्यावर दगड धोंडे घालतो, बरोबर ना? हे बरोबर आहे, आपण त्याला घाबरतो पण तोही आपल्याला घाबरत असतो। तर भगवान भोलेनाथाच्या गळ्यामध्ये जो साप आहे तो साप म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णू आहे। कोणी म्हणेल ताई गळ्यातील साप श्री विष्णू आहे, ते कळालंय आम्हाला, पण तसं तर पाहिलं महादेवाच्या पूर्ण शरीराला साप आहे। 2 दंडाला 2, एक जटेमध्ये, एक कमरेला, एक त्रिशूळला, उरलेले 5 साप कोणते आहेत? तसे महादेवाच्या पूर्ण अंगाला 6 साप आहेत गळ्यातील धरून। तर गळ्यातील साप श्री विष्णू आहे ते कळालंय, पण बाकीचे 5 साप कोण आहेत? तर या महादेवाच्या 5 मुली आहेत, जया, विषहरा, शामीबारी, दाऊतली आणि धीर, या 5 कन्या आहेत। आणि असं म्हणतात ज्या व्यक्तीला रात्री झोप येत नाही, मध्यरात्रीला जाग येते, त्यांनी या 5 कन्येचं स्मरण करावं। म्हणजे कसं, रात्रीच्या वेळी जर तुम्हाला झोप येत नसेल, हातावरती पाणी घ्यावं, जया म्हणावं आणि पाणी आचमन करावं, पुन्हा हातावरती पाणी घ्यावं, विषहरा म्हणावं, आचमन करावं। असं 5 वेळा जर तुम्ही हा प्रयोग केला तर तुम्हाला कधी झोप लागेल तुम्हालाच कळणार नाही। पण हे करत असताना मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे। नाहीतर असं 1 वेळा काय 100 वेळा करा, तुम्हाला झोपच येणार नाही। मनामध्ये संशय जर असेल तर झोप येणार नाही। या 5 कन्येचं स्मरण केलं,
5 कन्येचं नाव घेऊन पाणी जर आचमन केलं तर या 5ही कन्या आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर भगवान विष्णू हे गळ्यामध्ये आहेत, 2 दंडाला, 2 जटेमध्ये, 1 डमरूला, 1 त्रिशूळला, 1 कमरेला, 1 या 5 कन्या आहेत महादेवाच्या. तर या 5ही कन्याचं स्मरण केलं तर आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतात. असे भगवान भोलेनाथ तेही आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कन्याही आपल्याला आशीर्वाद देतात. पण फक्त मनामध्ये भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. तसं तर शिवकथा ऐकत असताना सुद्धा मनामध्ये भाव आणि श्रद्धा आणि विश्वास या 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. याच्याऐवजी जर संशय असेल, कोणी म्हणेल ताई, काही मनामध्ये म्हणत असतील खरंच ताई 5 कन्यांचं आचमन केलं, मनातून अंतकरणातून जर स्मरण केलं तर नक्कीच आम्हाला झोप लागेल का? तर नक्कीच लागेल. पण विश्वास आणि श्रद्धाऐवजी जर संशय असेल तर पाणी 10 वेळा आचमन करा, काहीच उपयोग होणार नाही. तर असे भगवान भोलेनाथ त्यांची ही पवित्र परमकथा. तर या शिव महापुराण कथेमध्ये आपण पाहणार आहोत. आता पहा, कुणाला प्रश्न पडला असेल, सगळ्यात पहिली या शिव महापुराण ग्रंथाची रचना कुणी केली, कशी केली, कुणाच्या मनामध्ये शिवकथा या ग्रंथाची रचना करावी ही भावना कुणाच्या मनामध्ये आली? तर ऐका, सगळ्यात पहिली या शिव महापुराणाची रचना स्वतः भगवान भोलेनाथानं त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. आणि मग ही कथा कुणाला देऊ यासाठी भगवान भोलेनाथ एक दिवस ही कथा नंदी महाराजांना सांगत होते. तर नंदी महाराज मुख्य श्रोता आहेत. नंदी महाराजांना कथा सांगायला लागले, पण तेवढ्यात ब्रह्मदेवांचं सुद्धा आगमन झालं. ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी कथा ऐकायला लागले. मग जी कथा भगवान भोलेनाथ, नंदी महाराज आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये जी कथा झाली ती कथा इथे सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगतात. आणि हीच कथा व्यासांकडनं, व्यासांचे जे सर्व काही शिष्य आहेत, ही कथा सर्व शिष्यांना प्राप्त झालेली आहे. तर ती कथा आपण श्रवण करणार आहोत. तर 18 पुराणाची कथा आपण श्रवण करणार आहोत. मग 18 पुराण कोणते? ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, भागवत पुराण, नारदीय पुराण, मार्कंडेय पुराण, अग्नि पुराण, भविष्य पुराण, वराह पुराण, लिंग पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, शिव पुराण आणि ब्रह्मांड पुराण ही 18 पुराणांची यादी आहे.